अमरावती लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती। त्यानुसार सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाली। मतदारांनी मतदारांची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला उत्तम प्रतिसाद दिला। अमरावती लोकसभा मतदारसंघात सरासरी 63.67% मतदान झाले आहे। या मतदानांमध्ये सर्वाधिक मतदान मेळघाट विधानसभा मतदारसंघात 71.55, बडनेरा मतदारसंघात 55.78 मतदान झाले, तर अचलपूर मतदारसंघात 68.84, तर अमरावती मतदारसंघात 57.51, तिवसा मतदारसंघात 64.14, तर दर्यापूर मतदारसंघात 66.88% मतदान झाले। मतदान करताना अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला। मात्र काही मतदान केंद्रांवर मतदारांची नावे शोधून सुद्धा मिळाले नाही, त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले, तर काही ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदानाला वेळ झाला। अनेक मतदान केंद्रांवर बीपचा आवाज कमी येत असल्याने मतदानाच्या दरम्यान गोंधळ उडाला। शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावल्या होत्या। पहिल्यांदा मतदान या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतदारांनी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत गर्दी केल्याने मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या। विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांड्य, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनीही मतदानाचा हक्क बजाविला। यात मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदान केंद्र, महिला मतदान केंद्र व यंग एम्प्लॉईज मतदान केंद्र अशाप्रमाणे विविध मतदान केंद्रही लावण्यात आले होते। पिण्याच्या पाण्याची काही ठिकाणी व्यवस्था होती, तर काही ठिकाणी सावलीच्या मंडपाची व्यवस्था मात्र अपूर्ण होती, त्यामुळे मतदान करताना अनेक मतदारांना त्रास झाला। स्वच्छता गृहाचीही योग्य ती व्यवस्था नसल्याने अनेक मतदारांना त्रास झाला। मात्र मतदानाची टक्केवारी अमरावती लोकसभा निवडणुकीत 63.67% राहिली। मोनू सुडेसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा।